नमस्ते, गुड मॉर्निंग, अस्सलाम वालेकुम। आज मैं चपड़गांव में आया हूँ। आज तारीख 18 तारीख है, 18 जनवरी। तो मेरी जो स्कूल है यहाँ पे, माझी शाळा आहे, ग्रामीण विद्या विकास विद्यालय। 1988-19 साली मी या शाळेमध्ये होतो, 5वी मध्ये। त्यावेळी आमचे जे मॅडम आहेत, जंगले मॅडम, ते मला इतिहास शिकवायचे आणि त्याच इतिहासमध्ये मी सोलापूरला गेल्यानंतर महाराष्ट्रात टॉप एसएससी बोर्डामध्ये टॉप केलं। 100पैकी 70 मार्क मला भेटले होते। 1995 माझी बॅच। आम्ही अगोदर इथं होतो, मी चपळगावला, अगोदर ग्रामपूरला होतो, दुसरी तिसरी चौथी आणि 5वीला इकडे आलो 89 साली आणि 91 पासून 95 पर्यंत सोलापूरला गेलो, ग्राम मॉडर्न हायस्कूल। तर मॅडम तुमचं एक मनोगत मला घ्यायचं आहे माझ्याविषयी आणि माझी संगीताची आवड आहे। त्यातून गाणं घेतलं पहिलूचं मधुबन राधिका नाचे, ते गाण्याची आवड इथं झाली। मला या शाळेमध्ये संगीत कंपल्सरी होतं। संगीताची आवड मला 1988 पासून आवड झाली। मोदी साहेब खूप मी चाहता आहे। गाण्याची आवड, राग हमीर, मातू, सेमन, जय जयवंती, गाण्याची आवड तिकडे झाली मला। तर एक ब्रीफ इंट्रोडक्शन तुम्ही आम्हाला द्या। तुमचं नाव, तुम्ही केव्हा जॉईन झाला, मी पण आठवतो का, आणि आमच्या गावाची पद्धती तुम्हाला पण आठवतात विद्यार्थी, ते सांगा। तुमचं नाव सांगा अगोदर। माझं नाव सुभद्रा अशोक अकतना, पूर्वीचं नाव आहे जंगले मॅडम। जंगले मॅडम, कारण मी पण तुला जंगले मॅडम म्हणून ओळखतो। इथं 1974 पासून मी या ग्रामीण विद्यालयामध्ये बिंदास माझ्या बिंदास कार्यरत होते। ही आमच्या शाळेचं नाव आहे ग्रामीण विद्यालय चपळगाव। तुम्ही केव्हा जॉईन झाला? 1974 साली। 1974। अच्छा, मी रिटायर्ड केव्हा झाला? रिटायर्ड आणि 2012ला रिटायर झाले। आणि किती वर्ष सर्व्हिस केली तुम्ही? मी जवळ सलग 38 वर्ष सेवा केली। 38 वर्ष केली। तुमच्याबरोबर कोणते शिक्षक होते? आमच्याबरोबर त्यावेळेला पहिलं म्हणजे प्रशालेचे मुख्याध्यापक पी.ओ. पाटील सर, त्यांच्या शाळेत मी 1 वर्ष SSC शिकले। मी इथं शिकून पुन्हा इथं जॉईन झाले पुढे 1974-95ला, आणि जवळजवळ 38 वर्ष सलग सेवा करून मी करत आहे। आणि माझ्या वेळेला हे सगळे पी.ओ. पाटील सर होते, देऊळ सर होते, के.बी. पाटील सर, जोजाडे सर, गोविंदे सर, त्याचे शिट्टी सर, त्याच्यानंतर कस्तुरी सर होते, शेख गुरुजी सर होते, शेख सर होते, म्हणजे शिक्षक पाटील सर होते, सगळ्या जुने शिक्षक होते। आणि आमच्या गावाचे पण आवडतात काय? बराणपूरचे शिक्षक मुलं कोणते आवडतात? बराणपूरचे शब्बीर फुलारी, आणि आता तुम्ही भेटाल, मला खूपच आनंद वाटला। त्यात व्यतिरिक्त तुमचं कलेचं जे बघितलं मी, ते सादरीकरण मला खूप कौतुकास्पद वाटला, अभिमान वाटला, कारण मला ही संगीताची गोडी आहे आणि संगीतामुळेच मला शाळेमध्ये चांगल्या प्रकारे संधी मिळाली। माझा एक सांस्कृतिक कार्यक्रम गाजला आहे। आमचे पी.वाय. पाटील सर महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक मंडळाचे ते सदस्य होते, आणि त्यामुळं अध्यक्ष होते, ते सदस्यापेक्षा अध्यक्ष होते। आणि इतकी नावाजलेली शाळा, चिपळूणकर साहेब शिक्षण संचालक येऊन सुद्धा त्यांनी या ठिकाणी या शाळेची प्रशंसा केली की मुंबई पुण्यासारख्या शाळेला कशाला जाता, बघायची असेल तर त्याला चपळगावची ग्रामीण विद्या विकास विद्यालय शाळा, आणि इथल्या भिंती कशा बोलक्या आहेत बघा। असे मोठमोठे साहित्यिक लोक आणि काही वक्ते लोक, म्हणजे शंकर पाटील वगैरे आणि रघुनाथ थत्तेसारखे, हे सगळे महान असे साहित्यिक लोक आणि मोठमोठे असे वक्ते, हे सगळे येऊन ही शाळा सगळे म्हणजे नावाजलेली शाळा, आणि चांगल्या प्रकारचे उपक्रम राबवायचे आणि कार्यक्रमाचे वर्षाला महाराष्ट्रामध्ये नावाजलेली। अच्छा, ही जी शाळा आहे ग्रामीण विद्या विकास विद्यालय 1965 ना? 5 जून 1963 ला स्थापन झाली। 5 जून 1963 ला होते, आणि मी माझे काका पण तिथे होते। अख्खा आमचं ब्रांडपूर, हन्नूर, चुंगी, चपळगाववाडी सगळे ते यायचे। म्हणजे या शाळेची ख्याती बघून पंचक्रोशीतले बरेचसे लोक इथं शिकायला यायचे, आणि जे शहरी भागातले विद्यार्थी होते दूरचे, मुंबई पुण्यासारखे, ते सुद्धा वसतिगृहात राहून जावे ना, आम्हाला इथलं शैक्षणिक वातावरण आलं। आणि या शाळेमध्ये संगीत कंपल्सरी आहे, संगीताचा विषय होता, संगीत कंपल्सरी आहे। त्यामुळे काही कलाकार तयार झाले, शब्बीर फुलारी सारखे, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यानंतर हे रुकुम बागवान सारखे, असे काही कलाकार तयार झाले, किंवा कुर्नूचे विवेक मोरे, गीतानंद चव्हाण, असे काही उत्स्फूर्त विद्यार्थी गाठ पडले की ज्याच्यामुळे आम्हाला एक नवीन संजीवनी मिळाली
आणि शिकवल्याचं समाधान वाटलं आणि जीवन सार्थक लागल्याचं पुण्य लागलं. तशी आमची छोटीशी मुलाखत होती. चपळगाव ग्रामीण विद्या विकास विद्यालय याच्यामध्ये भावनिक नातं आहे, त्यामध्ये संगीत आहे, ते गीत गायन आहे, अभ्यास आहे, इतिहासची रुची आहे. पूर्ण भारत मी फिरलो. याचं श्रेय पूर्ण या शाळेला जातं, त्या गावाला जातं. आता या गावाला शिक्षक होते, गुरुजी होते, पाटील गुरुजी. ते आम्हाला बुद्धिमत्ता चाचणी आणि होते ना शिष्यवृत्ती परीक्षा त्यामध्ये घेऊन गेले 1998 साली. तशी ब्रीफ इंट्रोडक्शन आहे. उम्मीद आहे आपको पसंद आएगा. ओके, धन्यवाद, थँक्यू.